मुंबईमध्ये पाण्याचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि त्यातच वॉटर टँकर असोसिएशनचा संप कायम आहे। महानगरपालिकेने लावलेल्या जाचक शिथिल करणार नाही तोपर्यंत एकही टँकर रस्त्यावर उतरवला जाणार नाही असा इशारा टँकर असोसिएशनने दिलाय। या संदर्भात वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय। नऊ तारखेपासून वॉटर टँकर असोसिएशनने मुंबईमध्ये संप पुकारला आहे। त्यानंतर एक वॉटर टँकर देखील कोणत्याही सोसायटीमध्ये जात नाही। सध्या आपण बघू शकतो सगळे वॉटर टँकर हे या ठिकाणी उभे आहेत, इकडून हलत देखील नाही आहेत। पण नेमकं यामध्ये काय अडचणी आहेत, काय तांत्रिक गोष्टी आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्यासोबत संपूर्ण वॉटर टँकर असोसिएशन इकडे आहे आणि अजून देखील ते त्यांच्या संपावरती ठाम आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत। सर, आपण पाहिलं असेल तर अजून देखील आपला संप हा कायम आहे। काल आपण पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी भूषण गगराणी यांना सांगून ह्याच्यामध्ये एक मध्य काढा असं देखील सांगितले, तरी देखील आपण आपल्या संपावर कायम आहात। सर, आम्ही संप नाही केलेला हा आम्हाला BMCने बंद करायला सांगितलेलं 48 तास, कुठे 72 तास, आणि ती जी डेडलाईन होती ती परवा रात्री संपली। तर त्याच्यानंतर आम्हाला बंदच करायला नाही तर आमच्यावर लिगल ॲक्शन्स होणार होते। सर, आता नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत सरकारकडे? जे CGWची गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये जे काय नॉर्म्स आहेत त्यात 2-3 नॉर्म्समध्ये शिथिलता आणावी, बस एवढंच आमचं म्हणणं आहे। जसं 2000 स्क्वेअर फीट जागा हवी, ती 2000च्या आम्ही बोलत नाही की ती पूर्णच काढून टाका। 2000 तुम्ही 400-500 स्क्वेअर फीटपर्यंत आणा। आपण पाहिलं असेल तर हे संपूर्ण असोसिएशन इकडे उपस्थित आहे आणि यांची एकच मागणी आहे की ज्या गोष्टी सरकारने आमच्यावरती लादल्या आहेत त्या लवकरात लवकर शिथिल व्हावा, त्यानंतरच आम्ही टँकर हे आमच्या वॉर्डमधून आम्ही सोसायट्यांमध्ये पोचवू। कॅमेरामन आतिश कांबळेसोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।